लातूर शहर भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष, युवा नेते, JSPM शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय अजितसिंहजी पाटील कव्हेकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत प्रकट करावं, शुभेच्छा द्याव्यात. MD प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या ह्या युवा संवाद कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे हायलाईट किंवा काय म्हणतात सुपरस्टार असे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आणि खरंच आपल्या लातूरचं वैभव आहे. म्हणजे आपण सहज बोलून जातो की लहाणे सर लहाणे सर लहाणे सर, पण असं थोडंसं एक लातूरच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की देर इज अ डॉक्टर ऑफ दिस स्टेटस हू वर्क्स इन लातूर. म्हणजे फक्त भाषणापुरतं नव्हे, पण जेव्हा माझ्या मुलीला ती पडली होती आणि त्याच्या होटाला लागलं होतं, सगळ्यात पहिला विचार मला जर कोणाचा पडला असेल तर डॉक्टर विठ्ठल लहाने सरांचा पडला होता. आणि मला तेव्हा त्याची जाणीव झाली की हे डॉक्टर जर लातूरमध्ये नसते तर आम्हाला मुंबईला जावं लागलं असतं, आम्हाला पुण्याला जावं लागलं असतं. आणि हा प्रवास सगळ्यांसाठी शक्य आहे का? सामान्य घरातल्या लोकांसाठी हे शक्य नाही आहे. किंबहुना आत्ता जे तुम्ही ऐकलं की एखादा पेशंट डॉक्टर विठ्ठल लहाणे सरांपर्यंत आला आणि पैसे नाहीत म्हणून परत गेला, हे असं होतच नाही. दिस इज नॉट अ जोक. हे पण सहज घेता येणार नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून एवढा सुप्रसिद्ध असा एक सुपरस्टार डॉक्टर आपल्या लातूर शहरात राहतोय. मला वाटतं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. असे आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाणे सर ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री आणि ह्या जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्याचे एक ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय बसवराजजी पाटील साहेब. आणि आपण जसं ऐकलं ना ते बऱ्याच जणांच्या मनोगतामध्ये की इतका म्हणजे मन मिळावू असणारं एक नेतृत्व, एकदा सहज असणारं नेतृत्व. म्हणजे मी आता शहर जिल्हाध्यक्ष असल्यामुळे अनेकदा माझा त्यांचा संवाद होत असतो आणि मला उघडल्यासारखं होतं त्यांना बोलायला. एवढा सन्मान असतो त्यांच्या बोलण्यामध्ये आणि माझ्यापेक्षा 3 पट जास्त वय त्यांचं असल्यामुळं मला बोलत असताना मला आश्चर्य वाटतं की एखादा माजी मंत्री असलेला व्यक्ती आणि इतका सहजपणे तुम्हाला बोलतो, एवढा नम्रपणे तुम्हाला बोलतो, एवढा इज्जत देऊन तुम्हाला बोलतो, ह्याच्यातून माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला किती शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून असे ऋषितुल्य आदरणीय बसवराजजी पाटील साहेब आणि आत्ताच ज्यांचं आपण मनोगत ऐकलं आणि खरं तर एवढ्या लातूर पॅटर्नचं नेतृत्व ते करतायत आदरणीय प्राचार्य गव्हाणे सर. आणि आता इथं ज्यांचे सगळे विद्यार्थी आहेत ते त्यांचं एक वैभव मोठा आहे. आणि आता सरांनी जसं सांगितलं मी TV चालू केल्या ज्यांचा चेहरा रोज पाहतो असे आदरणीय मोटेगावकर सर. आणि मी अनेकदा सरांशी चर्चा करतो, माझी कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांची भेट होत असते. आणि म्हणजे द स्टेज इज सो स्पेशल टुडे. खरंच म्हणजे विठ्ठल लहाणे सर आहेत, लातूरचे आहेत हे म्हणायला आम्हाला आनंद होतो. तसं मोटेगावकर तर लातूरचे आहेत. म्हणजे ह्या देशामध्ये हजारो कोटी रुपये खर्च करून म्हणजे ॲलन सारखे किंवा अजून काय आकाश सारखे ज्यांच्याकडे 5-10 हजार कोटी गुंतवणूक करून ते पूर्ण देशभरामध्ये ह्या ट्युशन क्षेत्राचं कन्सॉलिडेशन करतायत, त्या क्षेत्रामध्ये जिवंत नव्हे तर उज्ज्वलित राहणं आणि आपला मार्क महाराष्ट्रामध्ये करणारा पट्टा कुठं आहे तर तो लातूरमध्ये आहे. आणि म्हणून हेही सहज नाही आहे. मोटेगावकर सर वगैरे असं सहज नाही, इट इज स्पेशल. आणि म्हणून आदरणीय मोटेगावकर सर आणि त्यांच्या आग्रहास्तव हा कार्यक्रम होतोय. आम्ही इथं सर्व ज्यांचं कोऑर्डिनेशन आहे आणि ज्यांच्या सांगण्यावरून आग्रहाने आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत असे आदरणीय उदयजी देशपांडे सर. आता माझाही त्यांचा सहवास या 2 महिन्यामध्ये जास्त राहिलेला आहे
आणि म्हणून त्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलावलं. आणि आज आल्यानंतर खरंच तुम्हाला पाहिल्यानंतर मला इतके विचार येत होते की मला असं वाटत होतं की आता गव्हाणे सरांनी एक अँगल सांगितला तुम्हाला, आदरणीय देशपांडे सरांनी सांगितला, आदरणीय मोटेगावकर सरांनी. तर मग मला प्रश्न पडला की आता मी एक तर राजकीय नेता आहे आणि आता मी काय बोलायचं, आता सगळंच बोलून झालं, आता मला काय बोलायला लागेल. आणि म्हणून मी काल मला उदय सरांचा फोन आला आणि मला ते म्हणाले सर एकदम भारी भाषण करायचं. आता काय भारी भाषण करणार, सगळंच बोलून झालं. परंतु ज्यांनी आम्हाला आग्रहस्तवी तसं बोलवलं आणि सर्वांना आम्ही एकत्रित केलं, अशा आदरणीय उदयजी, आदरणीय रागिणीताई, आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब राठोड साहेब, मधुसूदनजी पारेख, उपस्थित सर्वच माझे भारतीय जनता पार्टीतले सर्व सहकारी, युवा मित्र आणि विद्यार्थी, सर्वांनाच मनापासून नमस्कार. आता मी 2 विषय आपल्यासमोर ठेवणार आहे आणि दोघांचाही खूप विरोधाभास आहे. आणि मी शिक्षण क्षेत्रातही काम करतो, राजकीय क्षेत्रातही काम करतो आणि म्हणून दोघांबद्दल तुमच्या समोर ठेवतो आणि तुम्ही त्याचा विचार करा की हे असं आहे बाबा, ह्याच्यामध्ये काय झालं पाहिजे. आता एक विषय एकीकडे आहे की मोटेगावकर सरांचं एवढं मोठं भूषण आहे, 2,500 डॉक्टर लातूर शहरातून, लातूर जिल्ह्यातून आपण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला देतो. दिस इज अ फॅक्ट. आणि म्हणून आम्हाला राजकीय कार्यकर्ते म्हणून वाटतं की एवढं मोठं वैभव असलेलं मराठवाड्यातलं एक शहर, लातूर शहर, ह्याला काय असलं पाहिजे. जसं सर म्हणाले की IIT असलं पाहिजे, NIT असलं पाहिजे, एम्स बॅच इथे, एम्स बॅचला मुंबईला का जावं किंवा दिल्लीला का जावं, इथे एम्स असलं पाहिजे, अशी आमची मागणी. आणि इट्स ॲब्सल्युटली फेअर की जे जिल्हा, जे शहर 2,500 डॉक्टर महाराष्ट्राला देतं, वाय विल वी नॉट आस्क फॉर इट. आपण का मागणी नाही करायला पाहिजे. हा तर आमचा अधिकार आहे. नागपूरला मिळू शकतं, नागपूरहून एकही मेरिट येत नाही, जास्त डॉक्टरही होत नाहीत आणि तिथे जर एम्स जर उघडत असेल किंवा दुसरं एक मोठं इन्स्टिट्यूशन येत असेल तर आय फील दॅट वी शुड क्वेश्चन दिस की हजारो डॉक्टर. आता मुंबईला एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये गेला की लातूरचा ग्रुप असतो. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर मराठवाड्यातले लातूरचे मुलं एकत्रित दिसतात आणि हे सगळं असताना मला खंत वाटते की व्हॉट इज देअर इन लातूर. एवढं आम्ही शिक्षण क्षेत्रामधून पूर्ण महाराष्ट्राला दिलं नव्हे तर देशाला दिलं, तर लातूरमध्ये काय असा एक पिक्चर आपल्यासमोर ठेवतो. हे सगळं खरं आहे. आणि आज गव्हाणे सर उपस्थित आहेत आणि म्हणून मी सांगू इच्छितो की हे लातूर पॅटर्न गव्हाणे सरांच्या कॉलेजमधून सुरुवात झालं. इथून डॉक्टरांची लाईन सुरू झाली आणि त्याचा पुढे आता वारसा आदरणीय मोटेगावकर सर चालवत आहेत. हे तितकंच खरं आहे. परंतु आता एक विचार तुमच्यासमोर ठेवतो आणि त्याच्या संदर्भात तुम्ही विचार केला पाहिजे की राईट टू एज्युकेशन म्हणजे मला शिक्षण मिळालं पाहिजे, हे माझा अधिकार आहे. हे 8वी पर्यंत असून चालेल का? 10वी पर्यंत असून चालेल का? आय थिंक राईट टू एज्युकेशन इज अप टू पोस्ट ग्रॅज्युएशन. मग एखादा गरिबाच्या पोटाला जन्मालेला मुलगा 8वी पर्यंत राईट टू एज्युकेशन मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकतो किंवा CBSE मध्ये शिकतो किंवा कुठेही शिकतो, 10वी पर्यंत सुद्धा शिकतो. मग त्याला डॉक्टर व्हायचं आहे, त्याला इंजिनियर व्हायचं आहे. आणि एकीकडे तर आम्ही मागणी केलेली आहे दॅट वी वॉन्ट इन्स्टिट्यूशन्स लाईक एम्स, IIT, NIT इन लातूर. ठीक आहे, पण आता ह्याच्यात आमच्या गरिबाच्या जन्माला आलेला, पोटाला जन्माला आलेला मुलगा मुलगी ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, आम्ही हे सगळं मागितलं, हे लातूरमध्ये आलं असं तुम्ही गृहीत धरा. आणि दुसरीकडे आमच्या ह्या गरिबाच्या पोराला, मुलीला डॉक्टर म्हणून त्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घ्यायचे. इज इट पॉसिबल टुडे? इट इज नॉट पॉसिबल टुडे. आज गरिबाच्या पोटाला जन्माला आलेला मुलगा आणि मुलगी पैसे न भरता 11वी 12वीचे डॉक्टर होऊ शकतो का? मग वी हॅव कॅटेगराइज्ड पीपल. आपण आता काय तयार केलंय की 11वी 12वीला फीज भरल्याशिवाय मुलगा डॉक्टर होऊ शकत नाही. आता ह्याला मोटेगावकर सर अपवाद आहे. ह्याच्या संदर्भात माझी चर्चाही अनेकदा सरांसोबत झालेली आणि ते सर मला इतकं तळमळीनं मला सांगितलं की सर आम्ही किमान 100, 150, 300 मुलं न फीज घेता आमच्या क्लासेसमध्ये शिकतोय. ॲब्सोल्युटली म्हणजे ह्याची प्रशंसा झालीच पाहिजे. परंतु मला सगळ्यांनाच असं एक चिंतनाचा विषय द्यायचा आहे की 11वी 12वीला जर आम्ही नॉर्मल एडेड अनुदानित कॉलेजमध्ये गेलो तर आम्हाला डॉक्टर होता येत नसेल, आम्हाला IIT मध्ये जर जाता येत नसेल
तर इज दिस अ फेअर इकोसिस्टम? इज दिस फेअर? म्हणजे तुम्ही जन्माला कुठे आले त्याच्यावरती जर मला भविष्य माझं ठरत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण भाषणात सांगतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. अहो पण ते दूध जर महाग असेल तर, आम्हाला ते दूध पिताच येत नसेल तर, ह्याचा विचार झाला पाहिजे. अँड आय थिंक दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, बिकॉज 11वी-12वी मधले जे आपल्या लातूर शहर किंवा जिल्ह्यातले सर्व कॉलेजेसचा अभ्यास जर तुम्ही केला, त्याच्यापैकी एकमेव कॉलेज आदरणीय गव्हाणे सरांचे जिथून मुलं डॉक्टर होतात, जिथून मुलं IIT ला जातात. बाकी सर्व मुलं हे एकतर तुम्हाला मोठेगावकर सरांकडे यावं लागेल, तुम्हाला आकाशमध्ये जावं लागेल, किंवा तुम्हाला ॲलनमध्ये जावं लागेल. आणि दिस हॅज टू चेंज. कोणाचं फायनान्शियल स्टेटस मुळे जर तो शिक्षणापासून वंचित राहत असेल तर मला वाटतंय शिक्षणामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. आता ह्याच्या पुढे 2 पाऊल सांगतो की आता काही महिन्यांपूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आय थिंक इट्स अ ट्रान्सफॉर्मेशनल डिसिजन, आणि हे का महत्वाचं आहे, मी राजकीय नेता म्हणून बोलत नाही, पण एक सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो की त्यांनी एक निर्णय दिला. काय दिला? की मुलींना शिक्षण मोफत केलं. मुलींना शिक्षण मोफत केलं. काय मोफत केलं? नाव इफ यू वॉन्ट टू डू मेडिकल, BDS, MBBS, BHMS, BSc नर्सिंग, JNM, B Pharmacy, D Pharmacy, Polytechnic, Engineering, any course that you want to do, you would do it at free of cost. तुम्हाला पैसे भरायची आवश्यकता नाही. Isn't this transformational? म्हणजे मला डॉक्टर होण्यासाठी पैसे लागत आहेत, मला फार्मसी करण्यासाठी सुद्धा क्लासेस लावावे लागतात, मला इंजिनिअरिंगला जायला सुद्धा पैसे लावावे लागतात, पण मी इंजिनियर जर सिलेक्ट झालो तर मला शिक्षण मोफत आहे, पण होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते मोफत सिस्टम अजून नाही आहे. आणि सो आय रिअली वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट, म्हणजे ह्या स्टेजवरून मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की पूर्वी लातूर जिल्ह्यातले 100 पैकी किती विद्यार्थी उच्च शिक्षणात येते, म्हणजे हायर एज्युकेशनसाठी किती मुलं शिक्षणासाठी जायचे, असा सर्वे झाला. आणि मी हे जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबाला असं एक निवेदन देत होतो, आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगितलं की भाऊ, लातूर जिल्ह्यामध्ये 100 पैकी फक्त 15 मुलं हे उच्च शिक्षणाला जातात, आणि महाराष्ट्राचा तो दर 41 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 100 पैकी 41 मुलं हे सिनियर एज्युकेशनसाठी जातात, उच्च एज्युकेशनसाठी जातात. लातूरमध्ये तो कमी आहे. आणि तो का जात नाहीये, म्हणजे का? ही डझंट वॉन्ट टू एज्युकेट हिमसेल्फ, असं आहे का? जर इंजिनिअरिंगला 1 लाख रुपये माझ्या संस्थेमध्ये फी आहे, फार्मसीला 1 लाख रुपये फी आहे, नर्सिंगला 1 लाख रुपये फी आहे, पॉलिटेक्निकला 90,000 रुपये फी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली, 50% EBC मिळते, 50,000 रुपये भरायची कॅपॅसिटी कोणाकडे आहे? आज आपण बघतो शेतकऱ्यांची काय अडचण आहे, आणि आम्ही संस्थेमध्ये स्वतः अनुभवतो की इतके गरीब मुलं, कॅन्सर झालाय वडिलांना, आईला कॅन्सर झालाय, नाऊ शी कॅनॉट एज्युकेट हर किड. ही व्यवस्था कशी आहे? 50,000 रुपये कुठून भरायचे? फीज भरायची 50,000 रुपयाची, हॉस्टेलला 50,000 रुपये वेगळे खर्च करायचे, त्यांचं जाणं येण्याचा तो खर्च करायचा. हाऊ इज इट पॉसिबल? आणि हे अनफेअर जर असं एन्व्हायरमेंट असेल, देन वी आर जस्ट एज्युकेटिंग पीपल हु आर प्रिव्हिलेज्ड, ज्यांच्याकडे काहीतरी साधनं आहेत शिक्षण घेण्यासाठी, त्यांच्यासाठीच एज्युकेशन आहे का? नो, इट इज नॉट. आणि म्हणून हे जे निर्णय मुलींच्या मोफत शिक्षणाचा घेतला, आय थिंक इट्स सो इम्पॉर्टंट की आज मुलीला विचार करायची गरज नाही आहे. मग मी अर्ज दिला देवेंद्र फडणवीस साहेबाला की मुलींसाठी जसं केलं आता मुलांसाठी सुद्धा करून टाका. का? बिकॉज मुलांना पण काही वेगळी परिस्थिती नाही आहे, त्यांच्या घरातही एवढ्या अडचणी आहेत, आणि म्हणून ह्याचा विचार झाला पाहिजे. शिक्षण, एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन इज नॉट टिल 8th grade, इट इज टिल पोस्ट ग्रॅज्युएशन. पूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांचं जोपर्यंत मोफत होत नाही, मला वाटतं इट इज ॲब्सल्युटली अनफेअर. म्हणजे तुम्ही कोणाच्या पोटाला जन्माला आलात याच्यावर जर तुम्हाला एज्युकेशनला ॲक्सेस मिळत असेल तर इट इज ॲब्सल्युटली अनफेअर. आणि म्हणून मी इथं उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना आणि इथं पालकांना का सांगतोय, बिकॉज यू नीड टू अवेअर युअर सेल्फ. तुम्हाला जागृत व्हावं लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. एखादी मागणी जर तुम्ही कुठं वाचली तर त्याला समर्थन दिलं पाहिजे. अरे मुलींचं शिक्षण मोफत काय, काय फ्रीबीज देतात. इट इज नॉट अ फ्रीबी. आज दॅट पेरेंट हु इज सफरिंग फ्रॉम कॅन्सर, म्हणजे ज्याचं पीक जळून गेलंय, त्याला विचारा व्हॉट दिस फ्रीबी मीन्स.
त्या मुलीला तुम्ही विचारा की ह्याचं काय महत्त्व आहे. आणि म्हणून जेव्हा अशा पद्धतीचा विषय समोर येतो, आपण सगळ्या युवकांनी, आपल्या सगळ्या जनतेने त्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे. इनफॅक्ट मुव्हिंग फॉरवर्ड आता मुलींचं शिक्षण मोफत झाले, मुलांना सुद्धाही आता शिक्षण मोफत झालं पाहिजे, अशी मागणी आपण लातूरच्या भूमीतून उठवायला हवी असं मला वाटतं. आणि मी पुढे जाऊन सांगतो की हे जे म्हणालो ना 11वी-12वीच्या संदर्भातलं, दिस हॅज टू चेंज, दिस ॲब्सल्युटली हॅज टू चेंज. आणि मी तर म्हणतो की मोटेगावकर सर, आदरणीय गव्हाणे सर, ह्याच्यामध्ये आपल्या खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण खूप मोठे काहीतरी करू शकता असं मला वाटतं. आणि आपणही आता संस्था आपल्या माध्यमातून चालवताय, त्या संस्थेच्या माध्यमातून होत असेल किंवा शासन दरबारी आपण सगळे जाऊन या संदर्भातलं काहीतरी करू शकतो का, ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि अजून एक शेवटची गोष्ट मी सांगतो आणि रेस्ट फॉर द डे, की आज मी मुलांना पाहतोय की हे शिक्षण म्हणजे एक मार्केट झालं, इट्स अ बिझनेस. आम्ही पण करतो, मी पण शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष, आमच्याकडे 18,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि इट्स ॲब्सल्युटली मार्केट. म्हणजे मला राजकारणात काम करत असताना जे वाटतं ते ॲब्सल्युटली सर शिक्षण क्षेत्रातही लागू होतं असं मला वाटतं. की राजकारणामध्ये मी जेव्हा आता आय स्टार्टेड ऑफ फ्रॉम 2016 आणि आज तो प्रवास साधत असताना मला असं वाटायचं की कोणीतरी मला रागवावं, कोणीतरी मला सांगावं, मला म्हणावं की अरे राजा असं नाही, हे चुकीचं आहे, असं वागू नकोस, जरा असं वाग, असं कर. ॲब्सल्युटली नथिंग. म्हणजे ते जे एक सिनियर किंवा एक सांगणारं कोणीतरी, एक वडीलधारी कोणीतरी असं राजकारणात पूर्वी असायचं. आम्ही ऐकायचो, माझे वडील सुद्धा माजी आमदार राहिलेले आणि ते मला सतत सांगायचे की आम्हाला असे बापू काळदाते साहेब असे म्हणायचे, मधु दंडवत या साहेब असे म्हणायचे, यशवंतराव चव्हाण साहेब असे म्हणायचे. पण आज हे दिसत नाही. तसंच आता शिक्षण क्षेत्रातही मला दिसतं की दॅट अटॅचमेंट बिटवीन टीचर्स आणि मुलांमध्ये एकदम प्रोफेशनल झाले. आज स्टुडंट्सला मेंटरिंगची गरज आहे. आपण आता लातूरमध्ये ऐकतो ह्याने आत्महत्या केली, त्याने आत्महत्या केली. तो संवाद कमी झालाय की काय असं मला प्रश्न पडतो. वी हॅव टू गो बॅक टू बेसिक्स. की आपल्याला रिझल्ट तर आणायचा आहे, मेरिट तर आणायचं आहे, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, पण तो भाव सुद्धा आणायचा आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यातला तो भाव, दॅट एज्युकेशन, दॅट कनेक्ट, ते जिवंत ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मुलांना स्टेबल करायचं असेल, आता मोबाईल आहे वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मी शेवटी हा विषय तुमच्यापर्यंत ठेवतो, तुम्ही या संदर्भात विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी आदरणीय मोठेगावकर सरांचं आणि उदय देशपांडे सरांचं मनापासून कौतुक करतो की म्हणजे 15 वर्षापासून आपण डॉक्टर विठ्ठल लहाने सरांचं आपण व्याख्यान ठेवतायत. आणि हे पूजा केल्यासारखे, आपण रोज सकाळी आई कशाला पूजा करते, चांगले विचार डोक्यावर पडले पाहिजे, म्हणजे खराब विचार नाहीसे होतात. दिस इज ॲब्सल्युटली इम्पॉर्टंट. ही एक एक्सरसाइज आहे. द मोर यू हॅव पॉझिटिव्ह थॉट्स ऑन युअर हेड, दी नेगेटिव्ह वन्स बिकम अ लिटल इनविजिबल. आणि म्हणून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून एक सकारात्मक विचार आपल्या लातूरच्या विद्यार्थ्यांमध्ये नव्हे तर लातूरच्या जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम ज्यांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे ते आदरणीय विठ्ठल लहाने सरांचं मी मनापासून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना मनापासून वंदन करतो. आणि सर, विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. तुम्ही आमचं भूषण आहात. अशाच पद्धतीनं तुमची सेवा लातूरकरांना मिळावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा काय म्हणले, भावी आम्हाला भावी आमदार, तसं तुम्ही भावी डॉक्टर्सला खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्या मुलांचा आणि मुलींचा आपण विचार नक्की कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भैया साहेब.